नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अंजली अर्णवकडे बघत असते आणि त्याला विचारते की चिंटू काय झालंय, तुला कसलं टेन्शन आलंय का, कसला विचार करतोयस तू. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, नाही ताई, मी कसलाही विचार करत नाही आहे. मी सिंदूरला चक्कर आली ना, फक्त त्याचा विचार करतोय. तेव्हा अंजली म्हणत असते, चिंटू, तुला ईश्वरीची काळजी करायची गरज नाही आहे. डॉक्टरांनी सांगितले तिला आता बरं वाटेल म्हणून. तू नको इतकं टेन्शन घेऊ. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, पण चिंटू, मला एक गोष्ट कळत नाही आहे, तिला अचानकपणे अशी चक्कर कशी आली रे. म्हणजे बघ ना, डॉक्टरांनी सांगितलं की तिने कसला तरी ताण घेतला आहे म्हणून. कसला ताण घेतला आहे, तुला काही माहिती आहे का. तेव्हा अर्णव म्हणतो, ताण नाही घेतला आहे तिने, तिला धुराचा त्रास झाला म्हणून चक्कर आली ना. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, नाही चिंटू, अरे डॉक्टर म्हणाले की तिला धुराचा इतका त्रास झाला नाही आहे, तितका तिला खूप मोठा धक्का बसला किंवा तिच्या मेंदूवरती ताण आला म्हणून तिला चक्कर आली, असं डॉक्टर म्हणाले. एवढा कसला त्रास झाला तिला. तेव्हा इथे अर्णवला आठवतं ज्या वेळेला राकेश तिथे आला आणि तेव्हा अंजली राजेश म्हणून त्याच्या जवळ गेली आणि त्यानंतरला ज्या पद्धतीने इथे राजेश म्हणाला की राणी सरकार, तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी मी इथे आलो, तेव्हा इथे ईश्वरीला सत्य समजलं आणि तिला चक्कर आली. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, चिंटू, हे बघ काय झाले मला सांगा, कसलं टेन्शन आहे का. चिंटू, खरं खरं सांग, तुमच्या दोघांमध्ये काही भांडण वगैरे झाले. हे बघ, मला माहिती आहे तुमचं लग्न ज्या पद्धतीमध्ये झालं त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये खटके उडणं साहजिकच आहे. पण मी तुला सांगते, आता जरी तुमच्या दोघांमध्ये भांडण होत असलं ना, तरीसुद्धा पुढे जाऊन तुमच्या दोघांचा संसार हा सुखानेच होणार आहे, अगदी आमच्यासारखा. बरोबर ना. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, चिंटू, आणि दुसरी कुठली गोष्ट असेल ना तर प्लीज तू माझ्यापासून लपू नकोस हा. जे काही असेल ना ते प्लीज मला खरं खरं सांग. कसलं टेन्शन घेतलंयस तू. तुझ्या चेहऱ्याकडे बघूनच कळतंय की तू खूप मोठ्या विचारात आहेस, कुठल्या तरी टेन्शनमध्ये आहेस. प्लीज सांग ना मला, कसलं टेन्शन आलं आहे तुला. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ठीक आहे ताई, मी तुला सांगतो की मला कसलं टेन्शन आलं आहे. तेवढ्यातच इथे अर्णवला आठवतं त्याला एकदा राकेश म्हणालेला असतो की इथे तुझी मूर्ख बहीण जी माझ्यावरती कितीतरी प्रेम करते, मी काही बोललो तरी विश्वास ठेवते, तिलासुद्धा मी आनंदात ठेवेन आणि एका बाजूला तुझी मी सिंदूर, तिच्याबरोबर लग्न करून तिलासुद्धा मी सुखात ठेवेन. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे की तू स्वतःची आणि बाळाची काळजी घे. बाकी सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला तुझा हा भाऊ आहे ना. मी बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विचार करेन, तू कसलाही विचार करायचा नाही आहे आणि स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही आहे, कळलं तुला. आता तुझा शांतपणे जाऊन आराम कर. तेव्हा अंजली म्हणत असते, चिंटू, खरं सांगू का, खरं खरं सांग मला, ईश्वरी तुला आधीपासूनच आवडायची ना, तुझं प्रेम होतं ना तिच्यावरती, पण ही गोष्ट तू आमच्यापासून लपवून ठेवलीस, बरोबर ना. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई तू जा बरं, जाऊन आता आराम कर. तेव्हा अंजली म्हणते, तू काही नाही बोललास ना तरीसुद्धा मला सगळं माहिती असतं, तुला तर हे माहिती आहे. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, चिंटू, तुझ्या चेहऱ्यावरती जे हे स्माईल आहे ना, हे स्माईल असंच राहू दे, तेच मला बघायला आवडतं. तुझ्या चेहऱ्यावरती टेन्शन बघितलेलं मला अजिबात आवडत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव म्हणत असतो की ताई, तुला माझ्या स्माईलची काळजी आहे आणि मला तुझ्या स्माईलची. जेव्हा तुला राकेशचं सत्य समजेल ना, तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू निघून जाईल आणि तेच मला नको आहे. मी तुला टेन्शनमध्ये नाही बघू शकत. तू आणि मी सिंदूर, तुम्ही दोघीही माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहात. तुझ्या चेहऱ्यावरचं हे स्माईल टिकून ठेवण्यासाठी मला काहीही करावं लागलं ना ताई, तरीसुद्धा मी करेन, असं अर्णव म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे वल्लरी आता रूममध्ये येते. ती इथे मामांना म्हणते, अहो, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. मी तुम्हाला जो प्रश्न विचारेन ना त्याचं खरं खरं उत्तर तुम्ही द्यायचा. विचारू का प्रश्न. तेव्हा मामा म्हणतात, मी नाही म्हणालो तर तू प्रश्न विचारल्याशिवाय थांबणार आहेस का. विचार, काय विचारायचं आहे ते. तेव्हा वल्लरी म्हणत असते, मगाशी खाली दुपारी जावई बापू आले म्हणून आम्हाला सगळ्यांना आनंद झाला. आम्ही सगळे खुश झालो की इतक्या दिवसानंतर जावई बापू घरी परत आले. पण तुम्ही आणि अर्णव, तुम्ही दोघेजण अजिबात खुश झाला नाहीत. तुमच्या चेहऱ्यावरची रेषसुद्धा हलली नाही. तुम्हाला आनंद नाही झाला का जावई बापू घरी आल्याचा. तेव्हा इथे मामा म्हणत असतात, गैरसमज, निव्वळ गैरसमज करून घेतेस तू.
अगं जावई बापू आल्याचा आनंद आम्हाला झालाच, पण आता अचानकपणे सगळेजण नाचत खेळत असताना एखादी बाहेरून व्यक्ती येते, तीसुद्धा नाचत नाचत येते. मग आपण सगळेजण आश्चर्यानेच बघणार ना की बाबा कोण आहे ही व्यक्ती. आणि जावई बापू इतक्या दिवसानंतर आल्यानंतर आम्हालासुद्धा थोडंसं आश्चर्यच वाटलं, नाहीतर आनंद आम्हालासुद्धा झाला होता. काय तू वल्लरी, कुठला गैरसमज घेऊन बसशील ना, काही सांगता येणार नाही तुझ्या इथे विचारबुद्धीचं. बरं पाणी नाही आणलेस का तू? थांब मी पाणी घेऊन येतो. तेव्हा इथे मामा विषय टाळण्यासाठी तिथून निघून जातात पाण्याचा बहाणा करून. पण इथे वल्लरी म्हणत असते, अहो मी तुम्हाला आज नाही ओळखत. तुम्ही आणि अर्णव ज्या पद्धतीने दोघेजण खाली धावत पळत आला होतात ना आणि जावई बापूंकडे बघत होता, त्याच्यावरून तर मला असं वाटतंय नक्कीच तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. पण तुम्ही काय लपवताय हे मी बरोबर शोधून काढणारच. आणि जो काही धमाका होणार आहे ना, त्या धमाक्याचं मी इथे खूपच जास्त आनंदाने स्वागत करणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी शांतपणे झोपलेली असते. तेव्हा तिथे अर्णव येतो. अर्णव आता ईश्वरीकडेच बघत असतो आणि त्याला आठवतं कशा पद्धतीने राकेश आल्यानंतर ईश्वरीला चक्कर येते आणि ती खाली जमिनीवरती कोसळते. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, मला कळतंय तुला किती जास्त टेन्शन आलं असेल आणि या गोष्टीचीच मला भीती होती, म्हणून मी तुला हे लग्न करण्यापासून थांबवत होतो. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीकडे बघून डोळे मिटतो आणि नंतर इथे त्याला लगेच जाग येते. तर ईश्वरी इथे रागानेच उठून बसलेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, काय झालं काय झालं असं म्हणतो आणि तिच्या हातावरती आपला हात ठेवतो. तेव्हा ईश्वरी जोरात त्याच्या हाताला झटका देते आणि बाजूला होते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, काय झालं, कुठे जातेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, फसवणूक केली आहे तुम्ही माझी. तुमच्या संपूर्ण खानदानाने माझी फसवणूक केली, आमच्या कुटुंबाची फसवणूक केली. तुम्हाला माहिती होतं ना राकेशच राजेश आहे आणि राजेश तुमच्या बहिणीचा नवरा आहे, हे तुम्हाला माहिती होतं ना. मग हे सत्य तुम्ही का नाही सांगितलं मला उघडपणे? का तुम्ही लपून ठेवलं माझ्या कुटुंबियांपासून आणि माझ्यापासून? हे सत्य तुम्हाला माहिती होतं ना, मग का नाही सांगितलं? तुम्हाला काय वाटलं तुमच्या घराची इज्जत जाईल, अब्रू जाईल तुमच्या घराची, बरोबर ना? चार चौघामध्ये तुमच्या इज्जतीचे धिंदोडे निघतील, म्हणून तुमच्या जावयाचं हे सत्य लपून ठेवण्याचा प्रयत्न केलात ना तुम्ही. तुमच्या बहिणीचा संसार वाचवण्यासाठी तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त होताना बघत होता. म्हणजे सगळं काही माहिती असूनसुद्धा तुम्ही ही गोष्ट माझ्यापासून लपून ठेवलीत. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मी किती वेळा तुला सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण तू माझं काही ऐकूनच घेतलं नाहीस. प्लीज तू शांत हो. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय शांत होऊ? तुम्ही उघडपणे का नाही सांगितलं मला की तुमच्या बहिणीचा नवरा जो राजेश आहे तोच राकेश आहे आणि तो माझी फसवणूक करतोय म्हणून? सगळेजण धोकेबाज आहात तुम्ही, सगळेजण खोटारडे आहात. पण तुम्हाला काय वाटलं मी गप्प बसेन? आता मी तुमच्या इज्जतीचा विचार करणार नाही आहे, तुमच्या खानदानाचा विचार करणार नाही आहे. मी आत्ताच्या आत्ता जाऊन सगळ्यांना ओरडून सांगेन की तुमच्या बहिणीच्या नवऱ्याने, तुमच्या घरच्या जावयाने माझी कशी फसवणूक केली ते. आणि तुम्ही जी काही फसवणूक केली आहेत ना माझी, मी कधीही विसरणार नाही आहे. आणि या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. सगळं काही माहिती असूनसुद्धा तुम्ही लपून ठेवलं ना. आत्ताच्या आत्ता जाते आणि सगळ्यांना सत्य सांगते. तेव्हा इथे ईश्वरी जात असताना अर्णव जोरात ओरडतो, मी सिंदूर प्लीज थांब, नको जाऊस मी सिंदूर, प्लीज थांब. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, हे अर्णवने बघितलेलं स्वप्न असतं, म्हणजे खरोखर ईश्वरी गेलेली नसते. पण इथे आता ईश्वरी त्याच्या स्वप्नामध्ये येऊन त्याला म्हणत असते की तुम्हाला सगळं माहिती होतं, पण तुमच्या खानदानाची इज्जत जाईल, तुमच्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त होईल, तुमच्या घरचा जावई इतका नीच आहे हे लोकांना कळेल आणि मग तुमची निंदा नालस्ती होईल, म्हणून तुम्ही हे सत्य माझ्यापासून लपून ठेवलं, असं ईश्वरीचं म्हणणं आहे. असं त्याला स्वप्नामध्ये दिसत असतं आणि तेच त्याच्या स्वप्नात आल्यामुळे अर्णव घाबरलेला असतो. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, मला खरंच चुकीचं समजेल का? पण तिला तर मी किती वेळा तरी सत्य सांगण्याचा प्रयत्न केला होता, पण तिने माझं काही ऐकूनच घेतलं नाही. पण आता पुन्हा आतापर्यंत जशी ती मला चुकीचं समजत आली, यापुढे सुद्धा तिने मलाच जबाबदार ठरवलं तर, मलाच चुकीचं समजली तर, असं इकडे आता अर्णवला वाटत असतं. तेव्हा अर्णव तिच्याकडे बघत असतो आणि आपला हात तिच्या डोक्याच्या जवळ नेऊन ठेवतो तिला आधार देण्यासाठी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव आपले डोळे बंद करतो आणि तिथेच तिच्या बाजूला डोळे मिटून तो शांतपणे आता झोपलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे हळूहळू आता ईश्वरीला जाग येते.
ईश्वरीला जाग आल्यानंतर ती उठून बघते तर काय, अर्णव तिच्या शेजारी बसलेला असतो आणि तसाच बसल्या बसल्या त्याने डोळे बंद केलेले असतात. तेव्हा इथे ईश्वरी आता पूर्णपणे घाबरलेली असते. तिला इथे आता भीती या गोष्टीची वाटत असते की राकेश हाच राजेश आहे आणि त्याला माझ्याबरोबर लग्न करायचं होतं आणि तो अंजलीताईंचा नवरा आहे आणि तो आता याच घरामध्ये आलेला आहे. जर त्या राकेशने मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर, माझं इथे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला तर, या विचाराने आणि या भीतीने आता तिला तहान लागलेली असते आणि पूर्णपणे ईश्वरी घाबरलेली असते. तिला आठवत असतं कशा पद्धतीने इथे नाचत खेळत असताना राकेश त्या ठिकाणी येतो. त्यानंतरला इथे आता वल्लरी म्हणते, अरे जावई बापू, आणि अंजली येऊन त्याला मिठी मारते आणि म्हणते, आहो असे अचानक कसे काय आलात तुम्ही? तुम्ही सांगितलंसुद्धा नाहीत येणार आहात ते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राजेश म्हणतो की राणी सरकार, तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी तुम्हाला काही न सांगता मी इथे आलो. तेव्हा इथे ईश्वरी आता ते जेव्हा ऐकते तेव्हा तिला कळतं की अर्णव तिला राकेशबरोबर लग्न करण्यापासून का थांबवत होता. ईश्वरीला आठवतं अर्णव तिला म्हणालेला असतो की मिस इंदौर, आता आपण फ्रेंड्स आहोत ना, निदान आपल्यामध्ये आता मैत्री तरी झाली असं मला वाटतं. आणि तेव्हा तिने त्याने ईश्वरीच्या समोर मैत्रीचा हात पुढे केलेला असतो. त्यांच्यामध्ये खरोखर तेव्हा मैत्री झालेली असते. तेव्हा इथे ईश्वरी आता उठून उभी राहते. मागे वळून ती अर्णवकडे बघते आणि अर्णवकडे बघितल्यानंतर तिला तिच्या चुकांची जाणीव होते. तेव्हा तिला कळतं की इतक्या वेळा अर्णव सर माझ्याजवळ बोलायला आले होते, मला राकेशबद्दल सांगायला आले होते, पण मी त्यांचं काहीही ऐकून घेतलं नाही, हे तेव्हा तिला कळतं. तेव्हा इथे ती अर्णवकडे बघत असते. तिला आठवतं जेव्हा अर्णव तिच्या घरी आलेला असतो आणि तिच्या वडिलांना म्हणतो, काका प्लीज प्लीज फक्त एकदा ऐकून घ्या, मला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला म्हणालेली असते की सर, तुम्ही माझ्या बाबांबरोबर या शब्दात बोललेला मी ऐकून घेणार नाही, तुम्ही प्लीज आताच्या आता इथून निघून जा. त्यानंतर कॅफेमध्ये सुद्धा अर्णव ईश्वरीला म्हणतो की एकदा ऐकून घे, तो राकेश चांगला मुलगा नाही आहे, प्लीज त्याच्याबरोबर लग्न करू नकोस, तो फ्रॉड मुलगा आहे. तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणालेली असते की माझ्या बाबांनी माझं लग्न त्यांच्याबरोबर ठरवलेलं आहे आणि आमचं लग्न विधिलिखित आहे आणि ते होणारच. आणि तेव्हासुद्धा इथे कॅफेमध्ये संजय काकांनी अर्णवच्या थोबाडीत दिलेली असते. म्हणजे तेव्हा ईश्वरीला कळतं की इतक्या वेळा अर्णवने प्रयत्न केले, अगदी थोबाडीसुद्धा खाल्ली मला राकेशचं सत्य सांगण्यासाठी, आणि मात्र मी काही ऐकून घेतलं नाही. तेव्हा ईश्वरी अर्णवच्या अंगावरती पांघरून घालते आणि आता पाणी रूममधलं संपल्यामुळे ती खाली पाणी प्यायला येत असते. तेव्हा तिला आठवत असतं की इथे राकेशने तिच्या नोकरीबद्दल एका ठिकाणी सांगितलेलं असतं, पण ती त्या ठिकाणी न जाता चुकून अर्णवच्या कंपनीमध्ये जाते, त्याच्या ऑफिसमध्ये जाते आणि त्यामुळे ती खरं तर वाचते. त्याचबरोबर इथे आता राकेश फोनवरती बोलत असतो की त्याला घरातून बाहेर काढले म्हणून आता काय करायचं, हे सुद्धा त्याने मुद्दामूनच केलेलं असतं. आणि तेव्हा इथे ईश्वरीला तो सांगतो की घर मालकाने माझे कपडे वगैरे रस्त्यावरती फेकून दिले, 3 महिन्याचं भाडं थकलं ना म्हणून. आणि तेव्हा ईश्वरी आपल्या आत्याला सांगून पेइंग गेस्ट म्हणून बाजूला राहायला खोली देतात. त्यानंतर इथे ईश्वरीवरती रानामध्ये त्याने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि इथे अर्णवने राकेशपासून ईश्वरीला वाचवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे राकेश जेव्हा म्हणतो की हा अर्णव पण ना, याला फक्त बिझनेस आणि पैसा कळतो, बाकी याला काहीच कळत नाही, तेव्हा ईश्वरी म्हणते, काय अर्णव सरांचं नाव घेतलं तुम्ही? अर्णव सरांना तुम्ही ओळखता का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला त्या बारीक सारीक सगळ्या गोष्टी आठवत असतात. तो मास्क जो त्याने रानामध्ये ईश्वरीवरती जबरदस्ती करत असताना घातलेला असतो, तो त्याच्याच खिशातून पडलेला असतो. तेव्हा ती म्हणते, हा मास्क तुमच्याकडे काय करतोय? तेव्हा सुद्धा त्याने थातूरमातूर उत्तरच दिलेली असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणतो, ईश्वरीजी, या अर्णव राज्य शिर्केने तुमच्या वडिलांचा अपघात केला आहे आणि तो इथे काय करतोय, त्याला इथून आत्ताच्या आता जायला सांगा. त्यानंतर इथे राकेश लगेच ईश्वरीला म्हणतो, आपण लवकरच लग्न करूया, काहीही झालं ना तरी आपण लवकरात लवकर लग्न केलं पाहिजे, बरोबर ना काका? ईश्वरीजी, जी काकांची इच्छा आहे ती आपण पूर्ण करूया, आपण येत्या 2 दिवसांमध्ये लग्न करतोय, चालेल ना?
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीला कळतं की राकेशने माझ्याबरोबर लग्नाची घाई का केली होती, तो का मला फसवायला निघाला होता, त्याचा काय हेतू होता माझ्याबरोबर लग्न करण्यामागे, या सगळ्या गोष्टी तिला आता आठवत असतात. ती जेव्हा विचारते की राकेशजी हा मास्क तुमच्याकडे काय करतोय, कसा आला तुमच्या खिशात, कारण तो तर त्या माणसाने घातलेला असतो ज्याने तिच्यावरती जबरदस्ती केलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सोनटेकडी गेस्ट हाऊस तिथे असतं आणि तिथेच आल्यानंतर बरोबर इथे आता राकेश म्हणतो, ईश्वरीजी माझी तब्येत ठीक नाही आहे हो, मला बरं वाटत नाही आहे, आता काय करायचं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते आता काय करायचं आपण. तेव्हा राकेश म्हणतो, हे बघा हे गेस्ट हाऊस आहे, आपण तिथे जाऊन थोडा वेळ आराम करूया का, मला आरामाची गरज आहे. तेव्हा ईश्वरीला कळतं की त्या वेळेला अर्णव आला नसता तर तिची काय अवस्था झाली असती. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता ईश्वरीला इथे तर आता घाम फुटलेला असतो पूर्णपणे, ती घाबरलेली असते. तेव्हा तिच्या गोष्टी लक्षात येतात की तिथे अर्णवने येऊन तिच्यावरती उपकारच केलेले असतात. त्या राकेशपासून इथे ईश्वरीला त्याने वाचवलेलं असतं, तिला प्रोटेक्ट केलेलं असतं. तेव्हा ईश्वरी येते, घाईघाईने पाणी पिते, तिला आता भीतीपोटी तहान लागलेली असते. ती पाणी पिते तेवढ्यातच हवेने जोरात दरवाजा उघडतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय झालं असेल, दरवाजा का उघडला, कुणी बाहेर आहे का, मग इतक्या जोरात दरवाजा कसा काय उघडला. तेव्हा ईश्वरी आता जाते आणि स्वतःच्या हाताने जोरात दरवाजा बंद करते. ती मनामध्ये तर घाबरलेलीच असते, तिला असं वाटत असतं आजूबाजूला कुठे राकेश तर नाही आहे ना. तेव्हा दरवाजा बंद केल्यानंतर ती मागे वळून बघणार तेवढ्यातच इथे राकेश करतो बुम. तेवढ्यातच इथे ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि खूपच जास्त घाबरते. ती आता पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. हा माणूस आता इथेच राहणार, तो मला पुन्हा त्रास देण्याचा प्रयत्न करणार. ईश्वरी आता घाबरून त्याच्याकडे बघत असते. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, काय ईश्वरीजी, अहो काय झालं, मला बघून तुम्हाला थोडासुद्धा आनंद झालेला दिसत नाही आहे, अजिबातच आनंद नाही झाला आहे का तुम्हाला मला इथे बघून. तेव्हा इथे ईश्वरी त्याच्याकडे रागाने बघत असते. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अरे बाप रे, किती तो राग आलाय तुम्हाला, इतक्या गोड मुलीला इतका जास्त राग आलाय, बाप रे जरा जास्तच राग आलाय हो तुम्हाला. तेव्हा इथे राकेश म्हणतो, ईश्वरीजी काय तुम्ही पण, तुम्हाला मी तिथे छान गेस्ट हाऊसमध्ये घेऊन गेलो होतो, तिथून निसटलात हो तुम्ही, का निसटलात बरं तिथून, मी येणारच होतो ना तिथे, आणि काय हो का तुम्ही त्या अर्णवबरोबर लग्न केलं, बरं काही हरकत नाही, मी थोडे दिवस बाहेर गेलो होतो पण बघा आता मी परत आलो आहे. ईश्वरीजी अहो तुमच्याकडे ती जादू आहे हो, म्हणजे तुम्ही मला लांब राहूच दिलं नाहीत. आधी मी लांब राहिलो होतो पण तुमच्यामुळे मी इथे खेचत लवचिंबकसारखा इथपर्यंत आलो, कारण तुमच्याशिवाय मी राहूच शकत नाही आहे. ईश्वरीजी ईश्वरीजी किती गोड दिसताय हो तुम्ही, खूपच गोड दिसताय, आणि ह्या गोड चेहऱ्यावरती इतका राग, मी इथे परत आलो आहे या गोष्टीचा तुम्हाला जरासुद्धा आनंद झालेला दिसत नाही आहे ईश्वरीजी. तेव्हा इथे आता राकेश म्हणत असतो की ज्या गोष्टी मला तेव्हा करता आल्या नाही त्या आतासुद्धा मी करूच शकतो, त्यामुळेच तर मी इथे खेचत आलो आहे ना तुमच्यासाठी, अगदी लवचिंबकप्रमाणे. तेव्हा इथे आता राकेश तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतानाच ईश्वरी मागे होते आणि त्याच्या जोरदार ती थोबाडीत देते, अशी थोबाडीत देते राकेशची की त्याची झोपच ईश्वरीने आता उडवलेली असते. अशा पद्धतीने ती जोरदार राकेशच्या थोबाडीत देते. तेव्हा इथे राकेश आता तिच्याकडे रागाने बघत असतो. ईश्वरीला खरं तर त्याचं थोबाड बघायची सुद्धा इच्छा नसते, तिने आता चांगला सगळा राग त्याच्या थोबाडावरती काढलेला असतो. तेव्हा इथे राकेश म्हणतो, काय झालं, इतका राग आला का तुम्हाला, इतका राग आला की तुम्ही माझ्या थोबाडीत मारलीत, ईश्वरीजी तुम्ही ह्या राकेशच्या थोबाडीत मारलीत. तेव्हा इथे ईश्वरीला आता राकेशचा इतका राग आलेला असतो, तिला त्याला जाब विचारायचा असतो. तेव्हा तिच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात की कशा पद्धतीने इथे अर्णवने तिला प्रोटेक्ट करण्यासाठी काय काय नाही केलं. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर मला आता खूप जास्त भीती वाटते. तेव्हा अर्णव म्हणतो, तू नको घाबरूस मिसिंदर, मी आहे ना तुझ्याबरोबर, आणि हे बघ तो राकेश तुला हात लावणं तर दूर, तुझ्याकडे तो वाकड्या नजरेने सुद्धा बघणार नाही, हे प्रॉमिस करतो मी तुला, अजिबात तुला घाबरायची गरज नाही आहे, मी आहे ना तुझ्याबरोबर. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्णव आता मामाला म्हणत असतो की मामा तुला आता अंजली ताईची काळजी घ्यायची आहे आणि त्या राकेशची काळजी मी घेणार. आता आपला घर जावई खूप दिवसाने आला आहे ना,
तो डिझर्व करतो की त्याचं इथे स्पेशल वेलकम झालं पाहिजे, हे तो डिझर्व करतो. तेव्हा मामा म्हणतात, अर्णव काय करणार कायस तू नेमकं? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मामा तू आता फक्त बघच मी काय करतोय ते. फक्त या सगळ्यामध्ये ताईला त्रास नाही झाला पाहिजे. तेव्हा तू ताईची काळजी घे आणि त्या घर जावयाची काळजी मी घेणार. त्याचा इथे स्पेशल वेलकम करणार. त्याला काय हवं नको ते आता मलाच बघायला हवं ना. त्यामुळे प्रेक्षकांनो, अर्णवने राकेशला धडा शिकवायची तयारी केलेली असते.